Students, in the previous video we have studied the development of the endosperm. Okay, we have seen that in sexual reproduction there is a pollination, and then there is a fertilization, and after fertilization there is a formation of fertilization, which is a double fertilization, and there is a formation of a zygote, and there is a formation of the triploid endosperm. Okay, we have seen that in previous videos. Now in last video we have studied how the endosperm it is developed. Okay, now this endosperm, it is a nutritive tissue which gives nutrition to the developing embryo. Okay, now आता आपण एंडोस्पर्मची जी डेव्हलपमेंट आहे ती पाहिलेली आहे. तर आपल्याला पाहायची आहे की डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो, म्हणजे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी होते ते आपल्याला पाहायची आहे. तर एम्ब्रियोजेनेसिस कशाला म्हटलं जातं की ही काय आहे, ही प्रोसेस आहे डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू द एम्ब्रियो. इट इज कॉल्ड एज अ एम्ब्रियोजेनेसिस. ओके, म्हणजे झायगोट पासून एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होणे यालाच काय म्हटलं जातं, एम्ब्रियोजेनेसिस म्हटलं जातं. ओके, तर हा जो एम्ब्रियो आहे तो कुठे डेव्हलप होत असतो, तो मायक्रोपायलर जो एंड आहे. ओके, स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल तुम्ही लक्षात घ्या, तिथलं जे मायक्रोपायलर एंड आहे तिथे हा जो एम्ब्रियो आहे त्याची डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते ऑफ द एम्ब्रियो सॅक. ओव्ह्यूलचा जो एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅकचा जो मायक्रोपायलर एंड आहे तिथे आपल्याला हे जे एम्ब्रियोजेनेसिस किंवा डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर ही जे एम्ब्रियोची ग्रोथ आहे ती ज्यावेळेस होते, ज्यावेळेस काय होत असेल की काही अमाऊंट ऑफ एंडोस्पर्म पहिले जर फॉर्म झालेला असेल. ओके, तर याचा अर्थ काय की पहिल्यांदा एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होते आणि त्याच प्रमाणे त्याच्यानंतर या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट स्टार्ट होते. म्हणजे काय 25% 30% ज्यावेळेस एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होते त्याच्यानंतरच ही डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो स्टार्ट होत असते. ओके, त्याच्यानंतर आता हे जे फर्टिलायझेशन आहे, फर्टिलायझेशन झाल्यानंतर ही जी डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो स्टार्ट होते. ओके, तर हा जो झायगोट आहे, ओके, फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय तयार झालेला आहे, डिप्लॉइड झायगोट तयार झाला आहे. हा झायगोट डेव्हलप होतो, त्याच्या आजूबाजूला वॉल तयार होते आणि या वॉलला म्हटलं जातं ऊस्पोर. ओके, तर हा जो झायगोट असतो, जो डिप्लॉइड आहे फर्टिलायझेशनच्या नंतर तयार झालेला, त्याच्या आजूबाजूला वॉल फॉर्मेशन होतं. ओके, दिस इज द झायगोट, आणि त्याच्या आजूबाजूला वॉल फॉर्मेशन तयार होतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं, ऊस्पोर म्हटलं जातं. ओके, इट इज कॉल्ड एज अ ऊस्पोर. आता हे जे ऊस्पोर आहे, इट इज आता हे ऊस्पोर त्याच्यानंतर त्याचं डिव्हिजन होऊन मायटोटिक डिव्हिजन होते त्याची, आणि त्याच्यात दोन सेल्स तयार होतात. दॅट इज द इट इज कॉल्ड एज अ प्रो एम्ब्रियो. इथे दोन सेल्स तयार झालेले आहे ऊस्पोर पासून, तर त्याला काय म्हटलेलं आहे, प्रो एम्ब्रियो म्हटलेलं आहे. ओके, तर इथे दोन अनइक्वल सेल्स तयार झालेले आहेत. एक कसा आहे, लार्ज सेल आहे आणि एक स्मॉल सेल आहे. ओके, तर तो जो लार्ज सेल आहे त्याला बेसल किंवा सस्पेन्सर इनिशियल म्हटलं जातं, आणि जो स्मॉल आहे तो कुठे असतो, चलाझल एंडला असतो, आणि इट इज कॉल्ड एज अ एम्ब्रियोनल इनिशियल. ओके, तर लार्ज सेल जो काय आहे मायक्रोपायलर एंडला आहे त्याला म्हटलं जातं सस्पेन्सर इनिशियल, आणि जो एम्ब्रियोनल इनिशियल आहे तो स्मॉल सेल असतो, तो कुठे असतो, चलाझल एंडला असतो, म्हणजे चलाझा ज्या साईडला असते तिथे असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो सस्पेन्सर इनिशियल्स आहेत यांचे आपल्याला ट्रान्सवर्स डिव्हिजन झालेले दिसते, आणि इथे काय तयार झालेले दिसतात, 6 to 10 सेल्स इथे तयार झालेले आपल्याला दिसत आहे. हे पहा सस्पेन्सर, आणि या सस्पेन्सर पासून डिव्हिजन्स होऊन 6 to 10 सेल्स इथे तयार झालेले आहेत, आणि हे जे 6 to 10 सेल्स आहेत यांनाच म्हटलं जातं सस्पेन्सर. ओके, नाउ दिस आर कॉल्ड एज द सस्पेन्सर म्हटलं जातं. आणि हा याच्यातला जो पहिला जो सस्पेन्सर सेलमधला जो पहिला सेल असतो तो मायक्रोपायलर एंडला असतो, आणि तो जरासा फुगलेला आहे. हे पहा हा फुगलेला आहे. नाउ इट इज कॉल्ड एज अ हॉस्टोरियम, आणि हा हॉस्टोरियम असतो म्हणजे काय की तो एम्ब्रियोला बेस करण्यासाठी, पकडण्यासाठी हेल्प करत असतो. ओके, आणि हा जो लोअर मोस्ट सेल आहे, ओके, हा जो लोअर मोस्ट सेल आहे, नाउ इट इज कॉल्ड एज अ हायपोफायसिस. यालाच काय म्हटलं जातं,
हायपोफायसिस म्हटलं जातं. ओके, तर हा जो सस्पेन्सर आहे हे कशासाठी हेल्प करतात की एम्ब्रियोला पुश करण्यासाठी. एंडोस्पर्ममध्ये हा जो एम्ब्रियो आहे हा एम्ब्रियो एंडोस्पर्ममध्ये पुश करण्याचं काम कोण करत असतं, हे सस्पेन्सर सेल्स करत असतात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतं की या एम्ब्रियोनल इनिशियलमध्ये पुन्हा काय दिसतात की मायटोटिक डिव्हिजन झालेल्या दिसतात. ओके, देर आर 3 मायटोटिक डिव्हिजन. आता एका मायटोटिक डिव्हिजननी किती सेल्स तयार होतात, 2 सेल्स तयार होतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतात की असे 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन्स होतात आणि तिथे फॉर्मेशन ऑफ द ऑक्टंट. इथे काय होतं की ऑक्टंट तिथे तयार होतो. ऑक्टंट म्हणजे काय की 8 सेल्स तिथे तयार होत आहेत. ओके, तर या एम्ब्रियोनल इनिशियलचे 3 मायटोटिक डिव्हिजन होत आहेत सक्सेसिव्ह, आणि इथे 8 जे सेल्स आहेत त्यालाच ऑक्टंट म्हटलं जातं. हे इथे एम्ब्रियोनल इनिशियल पासून तयार होत आहे. ओके, नाउ इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एम्ब्रियोनल मास. या ऑक्टंटलाच काय म्हटलं जातं, एम्ब्रियोनल मासच म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर हे जे लोअर टायर आहे, ओके, लोअर टायर म्हणजे लोअर जी 4 सेल्स आहेत, म्हणजे खालची जी 4 सेल्स आहेत याच्यापासून काय तयार होतं, हायपोकॉटिल आणि रॅडिकल तयार होतं. ओके, याच्यापासून या लोअर ज्या 4 सेल्स आहे याच्यापासून हायपोकॉटिल आणि रॅडिकल तयार होतं. आणि जे अप्पर जे सेल्स आहेत 4 अप्पर सेल त्याच्यापासून काय तयार होतं, प्ल्युम्यूल आणि 2 कॉटिलिडॉन्स तयार होतात. आले का लक्षात. तर इथे एम्ब्रियोनल इनिशियल पासून ऑक्टंट म्हणजे 8 सेल्स तयार झालेले आहेत. त्याच्यापैकी 8 सेल्स पैकी 4 खालचे जे लोअरचे 4 आहेत त्यांच्यापासून काय तयार झालेलं आहे, हायपोकॉटिल आणि रॅडिकल तयार होतं. आणि जे अप्पर सेल्स आहेत त्यांच्यापासून प्ल्युम्यूल आणि 2 कॉटिलिडॉन्स इथे तयार होतील. या 4 पासून प्ल्युम्यूल आणि कॉटिलिडॉन्स तयार होतील आणि या खालच्या 4 सेल्स पासून काय तयार होईल, हायपोकॉटिल आणि रॅडिकल तयार होईल. ओके, त्याच्यानंतर हे जे हायपोफायसिस आहे हे पुन्हा त्यांचं डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून पार्ट ऑफ द रॅडिकल तयार होतं. ओके, या हायपोफायसिस हा जो सेल आहे याची अजून डिव्हिजन होते. हे पहा इथे डिव्हिजन होते आणि इथे पार्ट ऑफ द रॅडिकल इथे तयार होत असतो. ओके, म्हणजे काय, तो रॅडिकल आहे तो अर्धा कशाने बनलेला आहे, हायपोफायसिसने बनलेला आहे आणि अर्धा कशाने बनलेला आहे, एम्ब्रियोन या ऑक्टंट सेल पासून बनलेला आहे. ओके, त्याच्यानंतर जे अप्पर सेलचे जे सेल्स असतात, अप्पर टायर मधले जे सेल्स आहेत ते डिव्हाइड होतात सेव्हरल प्लेन मध्ये आणि हार्ट शेप असा आपल्याला एम्ब्रियोनल मास दिसतो. ओके, तर अप्पर टायर मध्ये, ओके, हे जे अप्पर टायर आहे यांचं सेव्हरल प्लेन्स मध्ये डिव्हिजन झालेलं दिसतं आणि एम्ब्रियोनल मास असा हार्ट शेपचा, ओके, हार्ट शेपचा एम्ब्रियोनल मास आपल्याला इथे तयार झालेला दिसतो. ओके, त्याच्यानंतर काय होतं की हे जो हार्ट शेपचा एम्ब्रियोनल मास तयार झाला आहे त्याच्यानंतर तिथे काय होतं की 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स तिथे तयार होतात. ओके, या हार्ट शेपच्या एम्ब्रियोनल मास पासून 2 कॉटिलिडॉन्स तयार होतील आणि खाली काय होईल, त्याच्या खाली हायपोकॉटिल होईल आणि खालच्या हायपोफायसिस पासून रॅडिकल तिथे तयार झालेलं आपल्याला इथे दिसून येईल. ओके, आता जसं जसं कॉटिलिडॉन्सचं स्ट्रक्चर, कॉटिलिडॉन्सची ग्रोथ होईल तसं तसं इथे आपल्याला कर्व्हेचर आपल्याला म्हणजे असे वाकलेले दिसत आहेत. हे म्हणजे कर्व्हेचर आपल्याला कॉटिलिडॉन्स मध्ये आलेले दिसतील आणि त्याच्यामध्ये हा जो हॉर्स शू टाईप आपल्याला हे स्ट्रक्चर असं दिसेल. ओके, तर हे काय स्ट्रक्चर, नुसतं मी एम्ब्रियोचं स्ट्रक्चर तुम्हाला काढलेलं आहे. तर असं हे स्ट्रक्चर एंडोस्पर्म मध्ये पूर्ण जर आपण सीड पाहिली तर तिथे आपल्याला काय दिसेल, हे असं स्ट्रक्चर दिसेल. हे ग्रीन कलरचे जे आहे, हे ग्रीन कलरचे जे पार्ट आहे हा काय आहे, एंडोस्पर्म आहे आणि हा जो ब्लू कलरचा आहे, नाउ दिस इज द एम्ब्रियो. ओके, तर हे काय आहेत, सस्पेन्सर सेल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर हे जे 2 काय आहेत, कॉटिलिडॉन्स आहेत. हे पहा, हे 2 कॉटिलिडॉन्स आहेत जे कुठून तयार झालेले आहेत, अप्पर टायर पासून तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे काय दिसेल आपल्याला, त्याच्यानंतर त्याच्या खाली काय आहे, प्ल्युम्यूल आहे. ओके, अप्पर टायर पासूनच हा प्ल्युम्यूल इथे तयार झालेला आहे. त्याच्यानंतर हायपोकॉटिल इथे तयार झालेला आहे, अप्पर टायर पासून आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर या हायपोफायसिस आणि सस्पेन्सर मिळून काय तयार झालेलं आहे, इथे रॅडिकल तयार झालेला आहे आणि रॅडिकलच्या खाली आपल्याला काय दिसेल, इथे रूट कॅप दिसणार आहे. ओके, नाउ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द मॅच्युअर सीड. ओके, हे मॅच्युअर सीडचं स्ट्रक्चर आहे. हे एंडोस्पर्म आहे, ग्रीन कलरचे सेल्स
आणि ब्ल्यू कलरचे जे सेल्स आहेत, नाव दिस इज द मॅच्युअर सीड आहे. ओके, इथे 2 कॉटिलिडॉन्स दिसत आहे आपल्याला, त्याच्यानंतर ब्ल्यूम्यूल दिसत आहे, हायपोकॉटिल दिसत आहे, रॅडिकल दिसत आहे आणि रूट कॅप दिसत आहे. ओके, नाव दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द डायकॉट एम्ब्रिओ. असं काय झालेलं आहे, हे काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ द डायकॉट, म्हणजे जे ज्यांच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन्स दिसतात आपल्याला त्यांना काय म्हटलं जातं, डायकॉट्स म्हटलं जातं. तर डायकॉट्समध्ये आपल्याला ही अशी एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आपल्याला ही अशी पाहायला मिळते. ओके, तर त्याच्यानंतर आहे डेव्हलपमेंट ऑफ द मोनोकॉट. तर डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉटमध्ये सुद्धा आपल्याला सेम अशीच प्रोसेस दिसते. कुठपर्यंत, तर ऑक्टंट स्टेजपर्यंत. ओके, म्हणजे ऑक्टंट स्टेजपर्यंत, म्हणजे ऊसपोर पासून तर ऑक्टंट स्टेज जी आहे ही आणि ही ऑक्टंट स्टेजपर्यंत आपल्याला दोन्ही म्हणजे डायकॉटमध्ये आणि मोनोकॉटमध्ये सेमच त्याचे डेव्हलपमेंट पाहायला मिळते. त्याच्यानंतर तिथे बदल झालेला दिसतो. ओके, तर मोनोकॉटमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसत आहे की झायगोटच्या बाजूला वॉल फॉर्मेशन होऊन ऊसपोर तयार झालेला आहे. त्याच्यानंतर लार्जर सेल आहे तो काय सस्पेन्सर इनिशियल आहे आणि जो स्मॉल सेल आहे दॅट इज द एम्ब्रियोनल इनिशियल आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला दिसत आहे की सस्पेन्सर इनिशियल पासून हा सस्पेन्सर इथे तयार झालेला आहे आणि एम्ब्रियोनल इनिशियल पासून इथे काय झालेले आहेत, ऑक्टंट स्टेज आले आहेत, म्हणजे 8 सेल्स इथे तयार झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतं की या ऑक्टंट स्टेजच्या नंतर आपल्याला काय दिसतं की डिफरन्स यावेळेस दिसतं की मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये फक्त काय होतं की सिंगल कॉटिलिडॉन इथे तयार झालेला दिसतो. ओके, तर हा जो सिंगल कॉटिलिडॉन काय करतो, टर्मिनलची जी पोझिशन आहे ती अपियर होतो. ओके, म्हणजे फक्त एकच कॉटिलिडॉन असल्यामुळे जे टर्मिनल पोझिशन आहे तो एकच कॉटिलिडॉन घेईल आणि जो प्ल्युम्यूल आहे ओके आहे तो प्ल्युम्यूल कुठे राहील, लॅटरल साईडला राहील, म्हणजे बाजूच्या साईडला राहील. तर याच्यामध्ये काय दिसेल आपल्याला मोनोकॉटमध्ये की एका साईडनी कॉटिलिडॉन आहे आणि एका साईडनी काय आहे, प्ल्युम्यूल आहे, म्हणजे कॉटिलिडॉनच्या बाजूला आपल्याला काय दिसेल, प्ल्युम्यूल दिसेल अँड दिस इज द सस्पेन्सर सेल्स. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला ही ग्रोथ झालेली दिसते. त्याच्यानंतर पुन्हा तिथे काय झालं, सेव्हरल डिव्हिजन्स झालेले आपल्याला तिथे दिसतात आणि असं हे स्ट्रक्चर मोनोकॉटमध्ये दिसतं. म्हणजे इथून हे काय आहे, हे याच्यापासून कॉटिलिडॉन तयार होणार आहे, सिंगल कॉटिलिडॉन, आणि या त्याच्याच बाजूला लॅटरलला काय दिसणार आहे आपल्याला, प्ल्युम्यूल दिसणार आहे. ओके, त्याच्यानंतर कॉटिलिडॉनच्याच मागे आपल्याला काय दिसणार आहे, हायपोकॉटिल तयार होणार आहे आणि हायपोफायसिस पासून हे पहा हिला जो हायपोफायसिस आहे तो इथे सुद्धा आहे. तर या हायपोफायसिस पासून रॅडिकल तयार होणार आहेत आणि दिस आर द सस्पेन्सर सेल. त्याच्यानंतर आपल्याला हे असं स्ट्रक्चर दिसेल की कॉटिलिडॉन हा एकच कॉटिलिडॉन आपल्याला पहा हा पूर्ण एकच कॉटिलिडॉन तयार झालेला आहे. त्याच्या लॅटरल साईडला याचं डेव्हलपमेंट होऊन असा हा छोटासा प्ल्युम्यूल आपल्याला तिथे दिसेल आणि नाव दिस पार्ट इट इज द रॅडिकल असेल आणि हा काय असेल, सस्पेन्सर असेल. ओके, तर असं आपल्याला ही डेव्हलपमेंट मोनोकॉटमध्ये दिसून येईल आणि पुन्हा पूर्ण ज्यावेळेस डेव्हलपमेंट होईल मोनोकॉटची तर असं आपल्याला हे स्ट्रक्चर दिसून येईल. ओके, तर असं हे स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसून येईल. तर इथे काय दिसत आहे आपल्याला की हा सिंगल जो कॉटिलिडॉन आहे याला स्कुटेलम म्हटलेला आहे. ओके, नाउ इट इज कॉल्ड ॲज अ स्कुटेलम. जो सिंगल कॉटिलिडॉन आहे इट इज कॉल्ड ॲज अ स्कुटेलम. आणि त्याच्यानंतर शूट अपेक्स म्हणजेच काय, प्ल्युम्यूल. ओके, प्ल्युम्यूल म्हणजेच काय असतो, शूट अपेक्स असतो. तर शूट अपेक्सच्या कव्हरिंगला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे असतं त्याला इट इज कॉल्ड ॲज अ कोलिओप्टाइल. ओके, तर शूट अपेक्सचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे नाव इट इज कॉल्ड ॲज अ कोलिओप्टाइल. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसेल, इथे रॅडिकल दिसेल खालच्या साईडला आणि त्याचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे रॅडिकलच्या कव्हरिंगला इट इज कॉल्ड ॲज अ कोलिओरायझा. ओके, नाव इट इज कॉल्ड ॲज अ कोलिओरायझा. तिथे रूट रॅडिकलच्या बाजूला आपल्याला काही स्ट्रक्चर जे दिसेल सेल्सचं इट इज कॉल्ड ॲज अ रूट कॅप. म्हणजे याच्यापासून रूट कॅप तयार होईल आणि या सेल्सपासून रॅडिकल तयार होईल आणि या रॅडिकल आणि रूट कॅपच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला काय म्हटलं जातं, कोलिओरायझा म्हटलं जातं. आणि शूट अपेक्सच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला काय म्हटलं जातं, कोलिओप्टाइल म्हटलं जातं. आणि जे सिंगल कॉटिलिडॉन आहे त्याला काय म्हटलं जातं, स्कुटेलम म्हटलं जातं. ओके, तर असं हे आपल्याला फायनली आता आपल्याला काय दिसेल की दोन्हीमध्ये म्हणजे डायकॉट एम्ब्रिओमध्ये आणि मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये काय दिसेल आपल्याला की फायनली ओव्ह्यूल काय आहे ट्रान्सफॉर्म झालेला आहे इनटू द
सीड, म्हणजे हे मॅच्युअर सीड आहे डायकॉटचं आणि हे मॅच्युअर सीड आहे मोनोकॉटचं. तर इथे आपल्याला एकच कॉटिलिडॉन दिसत आहे, इट इज कॉल्ड एज स्कुटेलम. आणि मॅच्युअर डायकॉटमध्ये आपल्याला 2 कॉटिलिडॉन्स दिसत आहेत. हे 2 जे कॉटिलिडॉन्स आहेत ना, दे आर द 2 कॉटिलिडॉन्स. ओके, तर 2 कॉटिलिडॉन्स दिसत आहेत आणि ह्यांचं काय झालेलं आहे मॅच्युअर सीडमध्ये, म्हणजे ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन मॅच्युअर सीडमध्ये झालेलं आहे. आणि ओव्हरी ज्याच्यामध्ये हे ओव्ह्यूल आहे त्याचं ओव्हरीचं कन्व्हर्शन कशात झालेलं आहे, फ्रूटमध्ये आपल्याला झालेलं दिसून येत आहे. ओके, नाव दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ द embryo in dicot as well as in monocot embryo. Thank you.